ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर तुम्हाला हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब डिटेक्ट झाला, आता समजलं की मला आहे, तर तुम्ही उच्च रक्तदाब हा कसा मॅनेज कराल। वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ। मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज एका जागी बघायचे असेल तर आमच्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, तुम्ही तिथे माझे सगळे व्हिडिओ एका जागी बघू शकतात। आणि जो आम्ही खाली दिलेला नंबर आहे तो आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करा तुमच्या काही शंका असतील किंवा पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं वजन आटोक्यात ठेवणे। तर वजन तुमचं नेहमी तुमचं जे आयडियल बॉडी वेट आहे त्याच्या आसपास राहणं आपल्याला खूप गरजेचं आहे। वजन हे खूप इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे आपल्या ओव्हरऑल हेल्थचं। तुम्ही जर तुमचं वजन तुमचं व्यवस्थित ठेवलं तर तुमचे बरेचसे हेल्थ इश्यूज जे आहे ते सॉल्व्ह होण्यास तुम्हाला मदत होते। आता आयडियल बॉडी वेट कसं कॅल्क्युलेट कराल, तुमची जी काही उंची आहे ती सेंटीमीटर्समध्ये, सपोज तुमची 160 सेंटीमीटर उंची आहे, त्याच्यामधनं 100 मायनस करायचं म्हणजे 60 kg 60 किलो हे तुमचं आयडियल बॉडी वेट आहे। त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आयडियल बॉडी वेट कॅल्क्युलेट करू शकतात आणि तुमचं आयडियल बॉडी वेट कॅल्क्युलेट करून तुमच्या आयडियल बॉडी वेटच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर तुमचं वजन आटोक्यात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आहार तुमचा खूप व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे। आहारामध्ये जास्तीत जास्त फळं, भाज्या किंवा सालीसकट जे अख्खे धान्य आहे, होल ग्रेन्स आपण त्याला म्हणतो ते, नंतर नट्स, एग्ज, चिकन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट असे असलेले पदार्थ तुम्हाला कमी करायचे आहे। तुम्ही जे काही घेतात, जे काही बाजारातनं फूड्स घेत असतात त्याच्यामध्ये फूड लेबल असतं, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट हे सगळं मेन्शन केलेलं असतं। त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतं, हे सॅच्युरेटेड फॅट्स असतात, हे पदार्थ आपल्याला कमी करायचं आहे। त्यामुळे तिथे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, नेहमी फूड लेबल वाचणं गरजेचं आहे। नंतर रेड मीट आहे, जसं मटन आहे, बीफ आहे, पोर्क आहे, हे कम्प्लिटली बंद करणे किंवा टाळणे। नंतर तुम्हाला तेलाचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे। नंतर साखरेचं प्रमाण आहे, जे शुगरी जे पेय पण असतात, जे आपले कोल्ड ड्रिंक्स आहे, ज्यूसेस आहे, तर ह्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे। तर बेसिकली आपला सेकंड पॉईंट आहे की तुमचा जो आहार आहे तो न्यूट्रिशियस, बॅलन्स्ड आणि फायबर जास्त असलेला, म्हणजे फळं, भाज्या आणि अख्खं धान्य जास्त असलेला असणं गरजेचं आहे। आपला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहारातलं सोडियमचं प्रमाण कमी करणे। आता सोडियम क्लोराईड म्हणजे काय, आपलं मीठ। तर जे आपलं मीठ असतं त्याचं प्रमाण तुम्हाला आहारात कमी ठेवणं गरजेचं आहे। तुम्हाला दिवसभरामध्ये 5 ग्रॅम मीठ तुम्ही खाऊ शकतात। आता 5 ग्रॅम मीठ मोजणं थोडंसं डिफिकल्ट जातं, पण साधारण एक चहाचा छोटा चमचा असतो, आपला चहा पावडर जी आपण चहाचा असतो तो छोटा चमचा, तो 5 ग्रॅमचा असतो। तर तेवढं मीठ तुम्ही दिवसभरात खाऊ शकतात। पण आता ते मोजणार कसं, तर आपण जर खूप जास्त BP वाढलेला असेल तर तशा पेशंट्समध्ये आम्ही त्यांना 5 ग्रॅमच्या पुड्या करून ठेवायला लावतो आणि त्यांचं जेवण पूर्णच विदाऊट मीठ करायचं आणि मग तेवढं जे मीठ त्यांना दिलेलं आहे ते दिवसभरात त्यांच्या आहारात ते वापरू शकतात। तर अशा पद्धतीने तुमचं 5 ग्रॅम मीठ तुम्ही यूज करू शकतात। पण आता हे 5 ग्रॅम तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मीठ वापरू शकतात, पण तेवढंच नाही की सपोज तुम्ही लोणच्याची एक फोड खाल्ली, त्याच्यामध्येच एक 5 ते 7 ग्रॅम मीठ एका फोडीत असतं, किंवा तुम्ही उडदाचा पापड खाल्ला किंवा काही फरसाण, नमकीन खाल्लं, त्यातनं देखील तुमचं सोडियम जात असतं। तर हे मीठ तर वेगळंच आणि ॲडिशनल सोडियम आपण खात असतो, त्याच्यामुळेच आपला जो रक्तदाब आहे तो कंट्रोल करण्यास आपल्याला प्रॉब्लेम येत असतो। त्याच्यामुळे सोडियमचं प्रमाण, सोडियम कशात असतं, तर जे काही पॅक्ड फूड आहे, बिस्किटं आहेत, जे कुठले डब्बाबंद पदार्थ पॅक्ड फूड आहे, कारण कुठलाही पदार्थ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला मीठच घालावं लागतं। त्याच्यामुळे प्रत्येक पॅक्ड फूडमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे कधीही तुम्ही नेहमीच तुमचं एक जे फूड लेबल आहे ते वाचायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यामध्ये बघायचं की सोडियमचं प्रमाण किती आहे। आता एखादी वस्तू आहे की तुम्हाला ती घ्यावीच लागणार आहे, तुम्ही त्याच्याशिवाय नाही हे करू शकत, तर तुम्ही तिथे 2-3 फूड आयटम्स तुम्ही तिथे कंपेअर करून बघितले पाहिजे की कशामध्ये सोडियम कमी आहे, कशामध्ये सोडियम जास्त आहे। तर एक मी एक्झाम्पल तुम्हाला देईल की सपोज तुम्हाला वाटाणे घ्यायचे, फ्रोझन वाटाणे, तर एक केंड वाटाणे असतात आणि एक फ्रोझन असतात। तर तुम्ही त्याच्यामध्ये फरक बघू शकता की कशामध्ये सोडियम कमी आहे।
तुम्ही जर त्याच्यामध्ये सोडियम कमी ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सोडियमचा वापर कमी करू शकतात. आता जे नॅचरल फूड्स आहेत जसं चीज आहे किंवा बटर आहे किंवा आपलं सी फूड आहे, मासे, बोंबील वगैरे जे काही सी फूड असतं ह्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं. तर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर तुम्ही ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपला चौथा पॉईंट आहे की अडॉप्ट डॅश डाएट. डॅश म्हणजे काय? डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. तर हा जो डॅश डाएट आहे त्या पद्धतीने उच्च रक्तदाब खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मॅनेज करता येतो, हे सिद्ध झालेलं आहे. तर डॅश डाएटवरती आपण एक कंप्लीट वेगळा व्हिडिओ करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यूज तेच सांगते की हा जो डाएट पॅटर्न आहे त्याने उच्च रक्तदाब खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होतो. नंतर आपला पाचवा मुद्दा आहे व्यसनं टाळणे. तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं व्यसन असेल, जसं धूम्रपान आहे, मद्यपान आहे, टबॅको च्युईंग आहे, तर हे कुठल्याही पद्धतीचं जे व्यसन आहे हे व्यसन करताना नक्कीच तुमचा BP वाढत असतो. तर हे स्टॉप केलं पाहिजे. आता हे इमिजिएटली स्टॉप होत नाही, तर हे ग्रॅज्युअली जे काही तुमचं प्रमाण आहे ते थोडं थोडं कमी करत हळूहळू स्टॉप करायचं आहे. कारण त्याचे पण विड्रॉवल सिम्पटम्स वेगळे असतात. त्याच्यामुळे एकदम स्टॉप न करता हळूहळू कमी करून ते स्टॉप करायचं आहे. तुम्हाला काही दिवसातच तुमच्या ब्लड प्रेशर मेजरमेंट्समध्ये फरक दिसायला सुरुवात होईल. तर जी काही व्यसनं आहे त्याच्यावरती नक्कीच काम करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी आपले जे रक्तवाहिन्या आहेत त्या कडक होत असतात, त्याची इलॅस्टिसिटी लूज होत असते. आपला सहावा मुद्दा आहे नियमित व्यायाम करणे. आता नियमित व्यायामाचे खूपच जास्त बेनिफिट्स आहे, हे तुम्हालाही माहिती, आपण खूप ऐकत आलो आहोत. तर व्यायामाने सगळंच जे काही आपले प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह व्हायला मदत होते. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात तेव्हा तुमच्या शरीरामध्ये चांगले हॅपी हार्मोन्स देखील सिक्रीट होत असतात. त्याच्याने स्ट्रेस देखील कमी होतो. आणि तुमचं जर वजन जास्त असेल तर वजन कमी झाल्यानंतर आपोआपच तुम्हाला तो ब्लड प्रेशर आहे तो तुम्हाला कुठेतरी कंट्रोल करण्यास मदत होईल. तर WHO प्रमाणे तुम्ही 150 मिनिट्स पर वीक एक्सरसाइज केली पाहिजे. म्हणजे साधारण 30 मिनटं एक 5 दिवस तरी आठवड्यात तुमचा एक्सरसाइज झाला पाहिजे. आणि एक्सरसाइज एकाच प्रकारचा न करता तुम्ही एक्सरसाइजच्या पद्धती थोड्याशा बदलल्या पाहिजे. जसं वॉकिंग आहे, स्ट्रेचिंग आहे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, स्विमिंग, सायकलिंग, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात तेव्हा बॉडीला एक चांगला स्टिम्युलस मिळतो आणि तुमची बॉडी देखील चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करते. तर एक्सरसाइजचा पॅटर्न तुमचा बदलत राहा, नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. आपला सातवा मुद्दा आहे की जे तुम्हाला जे औषधं प्रिस्क्राईब केलेली आहे ती प्रिस्क्राईब औषधं आहे ती व्यवस्थित घेतली पाहिजे. म्हणजे सपोज तुम्ही डॉक्टरांकडे गेले, तुमचा BP हाय आला, डॉक्टरांकडे गेले, औषधं घेतले आणि ती औषधं संपत आली तर खूपशी लोकं परत डॉक्टरांकडे जात नाही. त्यांना वाटतं की ती तात्पुरता कंडिशन आहे. पण हाय ब्लड प्रेशर ही तात्पुरता असलेली गोष्ट नसते मोस्टली. तर तुम्ही तुमची जेव्हा गोळ्या संपतात आणि तेव्हा देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन लगेच भेटलं पाहिजे. आणि जे काही मेडिसिन्स आहे जोपर्यंत तुमचे डॉक्टर स्टॉप करत नाही तोपर्यंत तुम्ही मनाने मेडिसिन स्टॉप करायच्या नाही आहे. नंतर आपला लास्ट आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं BP जो आहे तो ट्रॅक करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला गोळी चालू होते तेव्हा तुमचं जे BP आहे तुम्ही तो एक फिक्स टायमिंगमध्ये सकाळी आणि संध्याकाळी एक फिक्स टायमिंग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेक करत राहायचा आहे BP तुमचा. आणि एक आठवडाभराचा पूर्ण असा प्लॅन, एक ट्रॅकर बनवायचा आणि तिथे तुमचा BP नोंदवायचा आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं गोळ्या संपत येतात आणि एक आठवड्याच्या डॉक्टरकडे जाण्याच्या एक आठवडा आधी तेव्हा देखील तुमचा हाच पॅटर्नने तुम्ही BP मॉनिटर करायचा आहे. तर तुम्ही जर असा ट्रॅकर तुम्ही मेंटेन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं काय पॅटर्न, म्हणजे गोळी आणि तुमच्या ब्लड प्रेशर मेजरमेंट्सचं पॅटर्न कसं आहे, तुम्हाला डोस कमी करायचा आहे, जास्त करायचा आहे, हे तुमच्या डॉक्टरांना देखील मदत होते. आणि तुम्हाला हेही कळत जातं की जसं तुमचं वेट कमी होईल जेव्हा तुम्ही तुमच्या बाकीच्या पॅरामीटर्सवर काम करायला सुरुवात करतात तर तीच गोळी घेऊन तुमचं BP जेव्हा कमी दिसायला लागतं तेव्हा तुमचे डोसेस कमी होतात किंवा गोळी स्टॉप होते. त्यामुळे तुम्हाला ट्रॅकिंग करणं खूप गरजेचं आहे. तर हे जे काही मी मुद्दे तुमच्यासोबत शेअर केले हे सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही जेव्हा काम करतात ब्लड प्रेशर डायग्नोज झाल्यानंतर नक्कीच तुमची एकतर डोस कमी व्हायला मदत होते किंवा गोळी देखील तुमची स्टॉप होऊ शकते. तर ज्यांना कोणाला असेल तर तुम्ही नक्की ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करा आणि नक्कीच तुम्ही जर याच्यावर काम केलं तर फरक पडेल. तुमचे आणि काही प्रश्न असतील BPला घेऊन तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात, नक्कीच मी त्याचं उत्तर देईन.